नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी अंकित आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आज सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. तर नुकताच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला आहे आणि त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या 3 तारखेपर्यंत हे इलेक्शन चालणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणतीही योजना असेल आचारसंहितेमध्ये त्याचा लाभ वितरित केला जाणार नाही, कारण आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारच्या योजनांचा लाभ बंद ठेवला जातो. परंतु एक नवी बातमी समोर येत आहे. जी 24 तास असेल किंवा साम टीव्ही असेल तर यांसारख्या मोठ्या न्यूज चॅनलवरती एक नवीन बातमी कालच प्रसिद्ध झाली आहे. तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जो लाभ वितरण आहे तो आचारसंहितेमध्ये देखील चालू राहणार आहे. तर सध्या अशी बातमी समोर येत आहे. अशा प्रकारची अंमलबजावणी जर होणार असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये देण्याची शासनाची तयारी देखील असू शकते. तर ही महत्त्वाची अपडेट आहे की आचारसंहिता जरी चालू असेल तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो वितरित होणार आहे. अशी महत्त्वाची अपडेट आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलंच आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी आहे ती करण्यासाठीची मुदत आहे. आणि लक्षात घ्या की यामध्ये मुदतवाढ हो किंवा न हो त्याच्या आत तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी तुर्तास 11 ते 12 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. अजून तरी हा टॅब आलेला नाही आणि याबद्दल आपण माहिती घेतच आहोत. तसेच लवकरच या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. यानुसार जर हप्ते वितरण होतच आहे तर आचारसंहितेचा फारसा फरक पडणार नाहीये आणि निकालही लागणार आहे. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपते. त्यामुळे लक्षात घ्या जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये जर वितरित होत असेल तर आचारसंहितेचा महत्त्वाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु याबद्दल स्पष्ट अजून झालेलं नाहीये. फक्त न्यूज चॅनलवरती आलेलं आहे की आचारसंहितेमध्ये देखील लाभ वितरित होणार आहे. मग डिसेंबर महिन्याच्या अगोदरच नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत लाभ देण्याचा शासनाचा विचार आहे का, असा देखील प्रश्न समोर उपस्थित होत आहे. आणि आपण या संदर्भात माहिती देखील घेतच आहोत. माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जो लाभ आहे तो केवळ याच लाडक्या बहिणींना वितरित होणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. ई-केवायसी केली म्हणजे तुमचा अर्ज पात्र झाला असं ठरत नाही. तर तुमच्याकडे लक्षात घ्या की 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. तुम्ही किंवा तुमचे मिस्टर असतील यांच्या नावाचं 4 चाकी वाहन नसावं. तसेच 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावं. त्यानंतर दुबार नोंदणी नसावी आणि एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित एवढ्याच लाडक्या बहिणींना लाभ मिळेल. तर अशा सर्व अटींची पुन्हा चेकिंग केली जाणार आहे. ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जाणारच आहे आणि या दरम्यान ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांनाच पुढचा लाभ दिला जाणार आहे. पण हा हप्ता आहे ई-केवायसी झाली असेल किंवा नसेल तरी देखील आलेला आहे. आणि ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये कदाचित त्यांचा अर्ज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात येऊ शकतो. तर सध्याची तरी हीच अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या संदर्भात डिटेल माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जातात. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत.